नमस्कार, मी डॉक्टर संजीव डोळे. जय गणेश विद्यार्थी संवर्धन योजना जी आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टच्या तर्फे चालू असणारी, तर गेले 15 वर्ष आम्ही हा उपक्रम चालू आहे आणि समाजातल्या विविध थरातल्या अतिशय गरीब अशा वर्गातल्या जे काही हुशार मुलं आहेत, अशा हुशार मुलांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी आणि आरोग्याची जबाबदारी हा ट्रस्ट गेली 15 वर्ष घेतो आहे. यामध्ये आम्ही होमिओपॅथीच्या चिकित्सा पद्धतीनुसार या सर्व मुलांना औषधोपचार वर्षभरात पूर्णपणे मोफत अशा देत असतो आणि त्यांच्या आरोग्याची तपासणी वर्षातून 2 वेळेला आम्ही यात शिबिर आयोजित करत आहोत. तर आज ह्या शिबिराचाच एक कार्यक्रम आहे आणि या शिबिरामध्ये साधारणतः आम्ही आज 450 मुलांची तपासणी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांना आवश्यक असेल अशा औषध योजना पूर्णपणे मोफत करतो आहोत. होमिओपॅथीचे साधारण पुण्यातले 20 असे प्रसिद्ध डॉक्टर्स या योजनेमध्ये असून हे सर्वजण आपली सेवा ही निःशुल्कपणे देत असतात आणि गेल्या 15 वर्ष हा प्रकल्प चालू आहे आणि ही प्रकारे बाप्पाची सेवा करण्याची संधी आम्हाला या ट्रस्टने उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून ट्रस्टचे सुद्धा आम्ही आभार मानतो. नमस्कार. दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि सुवर्णयुग मित्र मंडळ यांच्यातर्फे आजच्या आरोग्य शिबिरामध्ये मला सहभागी होण्याला मिळाले, याबद्दल मला खूप जास्त आनंद वाटतो आहे. विद्यार्थी पालकत्वाच्या या उपक्रमामध्ये गेली 15 वर्ष ही सर्व कार्यकर्ते सातत्याने काम करत आहेत. हे सर्व विद्यार्थी जे काही दृष्टीने वंचित असतील त्यांना त्यांचं आरोग्य नीट राहावं, मानसिक आणि शारीरिक वाढीमध्ये आपला सहभाग असावा, यासाठी हे सेवाभावी डॉक्टर्स इथे विनामूल्य कार्यरत असतात आणि वर्षभर त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. शरीराने आणि मनाने सुदृढ होत असतानाच हे सगळे विद्यार्थी सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांचा संस्कार वर्गही या उपक्रमात समाविष्ट केलेला आहे, ज्या योगे त्यांचा सुजाण नागरिक म्हणून पुढे त्यांची वाढ होईल याचीही दक्षता या उपक्रमाने घेतलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या उपक्रमातून जे काही सामाजिक बांधिलकीचं भान ही संपूर्ण वैद्यकीय सेवाभावी मंडळी दाखवत आहेत आणि ट्रस्टनी हा जो उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज 6 दिवस झाले केंबळखेड पावसाचा मारा खात तसंच दबून बसलेलं होतं. या 6 दिवसात आकाशाचा काळपट रंग बदललेला नव्हता आणि ग्रहणासारखी भीषण काळोखी डोंगराच्या माथ्यापासून ते पायथ्याच्या खेड्यापर्यंत पसरलेली होती. पाण्याचे तांबडे लोंढे हे असे खळखळा वाहत होते आणि पावसाच्या सरी सुरीसारख्या पृथ्वीवरून फिरत होत्या. इंजिनामधून वाफ सुटावी तसा आवाज वातावरण भरून आणि भारून टाकत होता. घरं ठिपकत होती, माणसं नुसती चहा ढोसत होती आणि बिड्या उडत होती. नमस्कार. भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने आपण पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे. दिनांक 17, 18, 19 येत्या शुक्रवारपासून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणारे, एंट्री फ्री आहे.
हे सगळं पर्यटनाचे विविध पर्याय आपल्याला एका छताखाली आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहेत. तर साधारणतः सर्वांनी इथं भेट द्या. प्रत्येक भेट देणाऱ्यास इथे लकी ड्रॉप्रमाणे विविध लकी ड्रॉ तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये विविध पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध राहतील. बाकी काय 3 दिवसीय महोत्सवात अजून काय काय असतं? सांस्कृतिक कार्यक्रम आहे रोजचे या 3 दिवसाचं हे प्रदर्शन असणार आहे. 17, 18, 19 या दरम्यान मिनिस्ट्री ऑफ टुरिझमतर्फे विविध कल्चरल प्रोग्राम आयोजित केले जाणार आहेत. रोज संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान हे कल्चरल प्रोग्राम आहेत. दररोज दुपारी चर्चासत्र, पर्यटनाच्या विषयावर विविध चर्चासत्र आयोजित केलेले आहेत. तर सर्वांनी याचा लाभ जरूर घ्यावा. आणि त्याचबरोबर वेगवेगळे डेस्टिनेशनचे जे त्यातले जे मास्टर्स आहेत ते त्या जसं जपानचं आहे, युरोपचं आहे, केरळ आहे, अंदमान आहे, तर त्याचं माहिती तुम्हाला मिळणार आहे. साधारणतः या प्रदर्शनात 70 स्टॉल आहेत. 40 ते 45 कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ टुरिझम इन्क्रेडिबल इंडिया जे प्रमोट करतं, तर त्याच्यामध्ये आपल्याकडं फक्त आपण महाराष्ट्रच या प्रदर्शनात आपण विकत नाही, तर प्रत्येक भारतातली बरीच पर्यटन स्थळं आहेत. तर त्या प्रदर्शन स्थळांची माहिती अजून लोकांच्यापर्यंत पोचावी ह्याच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ टुरिझम प्रयत्न करतं आणि ते आपल्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवतं. फोटो काढायचा नाही, असं काढायचं.